10,000 पेक्षा जास्त मातीचे ज्यावेळेस नमुने तपासले, 15 वर्षाचा अनुभव आणि 8 ते 10 राज्य फिरल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली, की शेतीमध्ये शेती तर संपणार नाही, पण शेतकऱ्याची माती आणि आर्थिक समृद्धी संपत आहे. मग मी याचा बारकाईनं ज्यावेळेस विचार केला, त्यावेळेस मला दिसलं, की अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या शेतकऱ्यानं जर बदलल्या, तर त्याची आर्थिक प्रगती शक्य आहे आणि मातीला पुन्हा जिवंत करणं शक्य आहे. मग तिथून एक शास्त्रज्ञ म्हणून फक्त समस्या मांडून काही होणार नाही. तर त्या समस्येवर तुम्हाला उपाय शोधला पाहिजे. मग तो उपाय शोधण्यासाठी आम्ही गेली 15 वर्ष 8 ते 10 राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर काम केलं. प्रत्येक पिकावर काम केलं आणि त्याच्या पद्धतीमध्ये आणि न्यूट्रिशनमध्ये काय काम करता येईल याचा अभ्यास सुरू केला. तो अभ्यास करतेवेळी मला एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली, की जर आपण शेतीमध्ये पद्धती बदलल्या, तर जवळपास 30 ते 40% उत्पादनामध्ये फरक पडतो आणि 20% खर्च कमी होतो. त्यानंतर जर आपण न्यूट्रिशन हे पी-पी-एम लेव्हलला जर काम केलं, झाडाच्या स्टेजनुसार, त्याच्या अवस्थेनुसार, उदाहरणार्थ समजा जर मूळ अवस्था आहे म्हणजे जर्मिनेशन स्टेज आहे. मग जर्मिनेशन स्टेजला किंवा ज्यावेळेस अंकुरण होतं, त्यावेळेस आपण जर समजा भरमसाठ खतं दिली, तर ते अर्धे खतं फिक्स व्हायलेत. मग तिथं काय बदल करायला पाहिजे? झाडाची जर शाखीय वाढ आहे, तर त्याचा ग्रोथ कर्व जर बघायला गेला तुम्ही, तो आम्ही अभ्यासला. प्रत्येक पिकाचा ग्रोथ कर्व अभ्यासला. मग आम्हाला दिसलं की एखादा समजा ऊस आहे, तर ऊस या पिकाला ज्यावेळेस त्याचं फुटवा अवस्था, ते त्याची ग्रँड ग्रोथ म्हणजे ज्यावेळेस त्याची कांडी लांबते, अशा वेळेला त्याला नायट्रोजन, झिंक आणि बोरॉन या अन्नद्रव्याची गरज जास्त असते.